शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आज 27वा वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडला। रोहित पवारांनी विरोधकांवर जोरदार बॅटिंग करत काही प्रमुख मुद्दे समोर आणले। त्यांच्या भाषणातून असं समजून येतंय की शरद पवारांच्या राष्ट्रवादीची सूत्र आता रोहित पवार यांच्या हातात आली आहेत। भविष्यात पक्षात मोठा फेरबदल होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असंही त्यांनी सुचवलंय। त्यामुळे राष्ट्रवादीत नेमके काय बदल होणार आहेत? राष्ट्रवादीची सूत्र रोहित पवारांच्या हाती आलीत का? आणि शरद पवार यांनी आपला राजकीय वारसदार म्हणून रोहित पवार यांना निवडलंय का? पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। पक्षफुटीनंतर रोहित पवार हे पक्षाचा आक्रमक आणि तरुण चेहरा म्हणून पुढे येत आहेत। आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षात मोठी ओव्हरहॉलिंग म्हणजेच संघटनात्मक फेरबदल होणार आहेत, असे संकेत रोहित पवारांनी दिलेत। सगळ्यात आधी रोहित पवारांच्या भाषणाची हवा समजून घेतली पाहिजे। जेव्हापासून पक्षात फूट पडली आणि मोठी उलथापालथ झाली तेव्हापासून रोहित पवार हे पक्षाची ढाल आणि तलवार वळून मैदानात उतरलेत। वर्धापन दिनाच्या मंचावरून त्यांनी जो पवित्रा घेतलाय तो निव्वळ आक्रमक नव्हता, तर त्यात भविष्यातील सत्तेचा संपूर्ण प्लॅन दडलेला दिसत होता। त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असो किंवा सरकारच्या इतर लोकप्रिय घोषणा, निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सरकारनं कशा प्रकारे गाजर दाखवलं आणि आता निवडणुका संपल्यावर अटी शर्तींचे नियम लावून सर्वसामान्य महिलांची, शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली यावर त्यांनी कडक शब्दात प्रहार केलाय। नीट परीक्षांमधील घोटाळे आणि CBSEच्या गोंधळावरून दिल्लीतील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली, पण भाषणाचा खरा क्लायमॅक्स तिथे नव्हता। खरा ट्विस्ट आला जेव्हा त्यांनी महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकीय बदलांवर आणि 2029च्या समीकरणांवर थेट दावा ठोकला। रोहित पवारांनी जाहीरपणे सांगितलंय की 2029 मध्ये महाराष्ट्रात मोठा सत्ता बदल घडून आणायचा आहे। यापूर्वी त्यांनी आमची सत्ता आल्यावर गृहमंत्री पद आपल्यासारख्या तरुणाकडे कसं असायला हवं, जेणेकरून सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांचा नीट हिशोब चुकता करता येईल, असं बोललं होतं। एका बाजूला भाजपसोबत कधीही तडजोड न करण्याची त्यांची शपथ आणि दुसऱ्या बाजूला गद्दारी करून गेलेल्यांना त्यांची जागा दाखवण्याचा विडा, या दोन्ही गोष्टींनी रोहित पवारांनी स्वतःला पक्षाचा फ्युचर लीडर म्हणून प्रोजेक्ट करण्यात कोणतीही कसर सोडलेली नाहीये। त्याचसोबत गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार हे जनतेचे मुद्दे थेट रस्त्यावर उतरून मांडतात। तसेच अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पवार हे व्यवस्थेला भिडतात आणि असंख्य दादांचे कार्यकर्ते त्यामुळे त्यांच्या मागे गेलेत। दुसरीकडे ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या, आंदोलनात पोलिसांच्या लाठ्या खाणाऱ्या आणि सोशल मीडियावर पक्षाची बाजू खंबीरपणे मांडणाऱ्या नवीन कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत उमेदवारीसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे, असं रोहित पवारांनी स्पष्ट केलंय। हा रोहित पवारांचा वैयक्तिक अजेंडा नाही, तर शरद पवारांच्या नव्या रणनीतीचा एक भाग आहे, असं म्हटलं जात आहे। तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्यांना पक्षात मोठी ताकद देऊन महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा पॅटर्न आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। यामुळे जो कार्यकर्ता वर्षानुवर्षे मागे सतरंजा उचलत होता त्याला आता समोर येण्याची आणि निर्णय प्रक्रियेत सामील होण्याची आशा निर्माण झाली आहे। त्यामुळे पक्षाची राजकीय बांधणी ग्रामीण आणि शहरी पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे। त्यातूनच एक मोठा राजकीय संदेश आणि अंदाज बांधला जातोय की रोहित पवार ज्या पद्धतीने सध्या काम करतायत ते पाहता भविष्यात संपूर्ण पक्ष त्यांच्या ताब्यात येऊ शकतो, हे समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या 2 वर्षातील घडामोडींवर बारकाईने नजर टाकावी लागेल। जेव्हा पक्ष कठीण प्रसंगातून जात होता, सुप्रिया सुळे लोकसभेत आणि दिल्लीच्या राजकारणात पक्षाची बाजू लावून धरत होत्या, तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा आणि सरकार विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करणारा एक चेहरा पुढे येत होता, तो म्हणजे रोहित पवार। नुकतीच पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे। रोहित पवारांच्या हाती पक्षाची सूत्र देण्याचा पहिला टप्पा मानला जातोय। पक्षाची नवी फळी कशी तयार करायची, कोणाला पुढे कसं आणायचं आणि पक्षाचा अजेंडा कसा ठरवायचा याचे थेट अधिकार आता रोहित पवारांकडे आलेत। जेव्हा एखादा नेता पक्षाच्या तळागाळातील संघटनांवर मजबूत पकड मिळवतो तेव्हा आपोआपच पक्षाच्या भविष्यातील कारभार त्याच्याकडे सरकतो। हा राजकारणाचा साधा नियम आहे। रोहित पवारांच्या कामाची स्टाईल अतिशय मॉडर्न आणि आक्रमक आहे। त्यांनी युवा संघर्ष यात्रा काढून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता। तरुणांच्या बेरोजगारीचा मुद्दा विधानसभेत लावून धरला। अजितदादांना न्याय मिळवून देण्यासाठी आताही प्रयत्न करतात। तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर थेट पंढरपुरातून बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे। सरकारकडून शेतकऱ्यांना कशा अटी शर्ती लावून फसवलं जात आहे यावर त्यांनी घेतलेली भूमिका ग्रामीण मतदारांच्या मनाला भिडणारी आहे। अर्थात पक्षात जयंत पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते अजूनही मुख्य प्रवाहात आहेत, पण राजकारणात बोललं जातं एक आणि घडतं दुसरं। रोहित पवारांचे वाढते दौरे, कार्यकर्त्यांमधील त्यांची क्रेज आणि शरद पवारांचा त्यांच्यावर असलेला वाढता विश्वास या गोष्टी लपून राहिलेल्या नाहीयेत। एकूणच काय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जे मोठे फेरबदल सुरू आहेत किंवा होणार आहेत ते वरकरणी संघटनात्मक दिसत असले तरी त्याचा थेट रोख भविष्यातील नेतृत्व बदलाकडे आहे। नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन रोहित पवार स्वतःची एक मजबूत आणि निष्ठावान फौज तयार करतात। त्यांच्या भाषणातील आक्रमकता आणि त्यांच्या भविष्यातील महत्त्वाकांक्षा स्पष्ट करतो।
शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सध्या चालत असला तरी भविष्यात या पक्षाची पूर्ण कमान आणि कारभाराची भूमिका रोहित पवारांच्या खांद्यावर येणार या आशेला आणि शक्यतेला आता महाराष्ट्राच्या राजकारणात भक्कम आधार मिळत चाललाय हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.